नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी पल्लवी. मी नेदरलँडमध्ये राहते. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ होता नेदरलँडमधील बाजार. तर त्या बाजारातील भाजीपाल्याची प्राईस ताई तुम्ही सांगा, असं खूप जणांची मला कमेंट आली. तर मी आज तुम्हाला नेदरलँडमधील भाजीपाला याची प्राईस सांगणार आहे. नेदरलँडमधील करन्सी आहे इरो. तर इरोची प्राईस इंडियन रुपीजमध्ये 105 ते 108 रुपये आहे. पण आपण 100 रुपये जरी धरली तर केळी आहे 145 रुपये, 200 रुपये. पेर आहे, ॲपल आहे. ॲपल अगदी 100 रुपये किलोपासून तर खूप महाग असतात इकडे. तर इकडे 2 ओव्हर म्हणजे 250 रुपये किलो साधारणतः अशी प्राईस आहे. 2 ओव्हर 2 इथं चॉप केलेले भाजी आहेत, तर त्या तुम्ही घेऊ शकतात. तसंच तुम्हाला मी एक खूप मजेशीर गोष्ट दाखवणार आहे. इकडे मी मिरच्या बघितलेल्या, त्या मिरच्यांची प्राईससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मिरच्या किती आहे हेही बघा. इकडे कांदे आहे, व्हाईट कांदे 189 रुपये. तसंच आलं आहे 119 रुपये. आणि इकडे मिरची बघा, 112 रुपयाला 2च मिरच्या आहे लाल मिरच्या. आणि 122 रुपयाला 3च मिरच्या आहे, लाल, येलो आणि एक हिरवी. इकडे कांद्याची पात आहे 1 युरोला. तसंच इकडे 1 युरोला लाल मिरच्या आहे. हा बाजारातला व्हिडिओ आहे. तर 1 युरोला आहे म्हणजे 100 रुपये. इकडे 2 काकडी आहेत म्हणजे 50-50 रुपयाला. इथे गाजर आहे 150 रुपयाला. इकडे हा जो सगळा हिरवा भाजीपाला आहे तो 125 रुपयाला आहे म्हणजे 1.25 युरोला. तसंच इकडे 150 रुपयाला एक झॅक आहे. सॅक म्हणजे एक आपण म्हणतो की एक पिशवी आहे बटाट्याची 150 रुपयाला. हे पंपकिन आहे. तसंच स्वीट पोटॅटो देखील आहे 2.50 युरोला म्हणजे 250 रुपये किलो. हे इथं आहे रताळी. तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इकडे लाल कांदेही घेतले आहे आणि हे आहे लसूण. तर एक ही झॅक लसूणची ती आहे 2 पर युरो म्हणजे 200 रुपयाला एवढाच लसूण आहे. इकडे 295 रुपयाला शिमला मिरची आहे किलो. आणि मी हा सगळा भाजीपाला घेतलेला आहे त्या दिवशी. आणि मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. मी भेंडी घेतली आहे आणि भेंडी मी 395 रुपयाची 250च ग्रॅम घेतली आहे म्हणजे 450 रुपयाला मी पावशेर भेंडी घेतली आहे. आणि चीज घेतलं आहे मी 5 युरोला. तर थँक्यू फॉर वॉचिंग.